गायकवाडी. 2 बॅच माझ्या हातून गेलेल्या आहेत. ज्यावेळेस इरडला सेल्फ फायनान्सवर शाळा सुरू केली होती त्यावेळेस अनेक फोन आले, हा वेडेपणा करू नका, शुद्ध वेडेपणा आहे, तुमच्याला शक्य नाही, तुम्ही करू शकत नाही. तरी कोण तो वेडेपणा केला. आणि त्यानंतर आमच्या पावला बॉल ठेवून आदरणीय क्रीडा सरांनी तो वेडेपणा केला. आणि सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की ह्या दोन्ही शाळा आज या ठिकाणी या सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं तो जो वेडेपणा केलाय तो वेडेपणा नव्हता, एक दूरदृष्टीचा तो हे होता, भाग होता. हे आज कुठेतरी मला पटतंय, त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय. 2 वर्षापूर्वी कोल्हापूर शहराला भरती झाली. योगायोगानं ते माझं गाव आहे आणि तुम्हाला भेटलं की माझी जागा रिक्त होती. तर आदरणीय रेंगे सर आहेत, तांबे सर नवीन आले त्यानंतर. पण रेंगे सरांच्या काळामध्ये त्या शाळेचा जो स्थिती होती ती सरांना पायजळून पाहिलेली आहे. साहेबांना 2 वेळेस मी त्या ठिकाणी नेलं होतं पालक सभा घेण्यासाठी, किंवा ती शाळा आपली बंद पडायला लागली. कुठेतरी काहीतरी अटॅचमेंट असते आपल्या ज्या शाळा आपण शिकलेलो आहोत म्हणून, परंतु काही फरक पडत नव्हता. पण झपाट्याने आजूबाजूला ज्या शाळा होत्या ती शाळा एक म्हणजे राक्षसासारखी त्या ठिकाणी उभी राहायची आणि पूर्ण आजूबाजूच्या शाळा ती गिळंकृत करायच्या मार्गावर होती. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गेलो. अनुभव इरडचा होता. इरडला जे 15-20 वर्षामध्ये काम केलं, जी इरड उभी राहिली, तो अनुभव होता. त्या ठिकाणी शिक्षण महत्वाचं नाही, पदवी महत्वाची नाही, महत्वाचं काय आहे तुमचं अंतर्मन आहे. आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी अंतर्मन काम करत असते, मन लावून काम करत असते. आज कुठेही गेलो ती जी भावना असते, त्या भावनेनंच इरडला काम केलं, त्याच भावनेनं कोरेला जाऊन काम सुरू केलेलं आहे. मागच्या 2 वर्षामध्ये सांगायला आनंद आहे की पहिल्याच वर्षी मी गेल्यानंतर शाळेचा पट जो 140-45 वर होता तो 220 वर गेला. म्हणजे 60 सरांना त्याची 4